इथे दाखल झालेत, खास करून त्यांच्या गावची स्पर्धा आहे त्यामुळे संदेश इथे दाखल झालेत या स्पर्धेसाठी. ओ टू अशोक पाटील. धन्यवाद नितीन सर, नितीन काळण, मॅन फ्रॉम आजदे. दुसऱ्या फेरीतला पहिला मॅन ऑफ द सिरीज मालिकेवीराचा पुरस्कार ज्याने पटकावला तोच बॅटमॅन नॉन स्ट्राइक गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल थोडासा मिसफील्ड जरूर पाहायला मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेने एका हातामध्ये चेंडू फील केलाय आणि इथे मात्र मिळेल ती फक्त सिंगल आणि सिंगल धावेने संघाचं अकाउंट ओपन केलं. श्रीनाथ पाटील गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर देखील 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ डीपला लॉंग ऑन डीपला पाहायला मिळेल. यावेळी जर आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळी चेंडू हवेमध्ये मिस टाइम जरूर मात्र थोडेसे दूर होते खेळाडू, कारण आउटफिट थोडीशी डाऊन आहे त्यामुळे खेळाडूला धावण्यासाठी थोडासा वेळ घेत आहेत आणि नक्कीच तोपर्यंत झेल मात्र जमिनीवर लँड होतोय आणि सुरक्षित या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. विजय पाटीलने धावसंख्या 3. चांगली सुरुवात, सावध सुरुवात, रिव्हर्स अटॅक केलाय. ओहो जबरदस्त फटका आणि हा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. चौकाराने मात्र विजय पाटीलने इरादा स्पष्ट केलाय, कारण नागाव संघाच्या समोर धावांचा पर्वत नवे नवे हिमालय उभा करायचा आहे की काय या पवित्र्याने मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि पहिला चौकार विजय पाटीलच्या बॅट मधनं इथे पाहायला मिळेल आणि धावसंख्या स्कोर बोर्ड वर 7. वन्स अगेन इथे मात्र क्षेत्र निवडले. आता डीप मिड विकेट क्लिअर केलं जाते आणि हा जाईल पुन्हा एकदा चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड मात्र वेगाने पुढे सरकतोय. 11 धावा, 1-1, 11, 1-1. आता मात्र चांगली सुरुवात करून देतोय विजय पाटील. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला श्रीधर. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये जरूर उडवलाय, मात्र डीपेक्षा कव्हरच्या डोक्यावरून पाठलाग देखील केला जातो आणि शेवटच्या क्षणामध्ये मात्र असफल ठरतायत आणि पुन्हा बॅक टू बॅक तिसरा चौकार विजय पाटीलच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक तिसरा चौकार विजय पाटीलच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय आणि स्कोरबोर्ड मात्र वेगाने इथे पुढे सरकतोय. 15. आता मात्र विजय पाटील पूर्णपणे टॉप गिअर मध्ये फलंदाजी करतोय. आधा मात्र पूर्णपणे बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू उचलला जाईल तोपर्यंत षटक क्रमांक पहिलं इथे पूर्ण होतंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्यात अक्षरशः विजय पाटील आणि गणेश पाटीलने 16.
जबरदस्त सामना. पहिल्या चेंडूमध्ये तब्बल 16 धावा कुठल्यात अक्षरशः विजय पाटीलने 5 चेंडूमध्ये विचार केला तर 15 धावा. त्यानंतर गणेश पाटील एक चेंडू फेस केला, सिंगल पहिला बॉल घेतल्यानंतर स्ट्राईक विजय पाटीलला दिली आणि त्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा विजय पाटीलने उचलला. जब्बल 3 चौकार, 1 सिंगल, 1 डबल असं विश्लेषण त्या षटकामध्ये पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल. शॉर्ट थर्ड मॅन बरोबर यष्टी रक्षकाच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. डीप कव्हरला एक खेळाडू डीपला पाठवले, एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. स्क्वेअर लेग देखील आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रिव्हर्स अटॅक केला होता, मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क इथे पाहायला मिळत नाहीये आणि हा लेग बायच्या स्वरूपामध्ये नक्कीच इथे एक धाव स्कोरबोर्ड मात्र ऍड केली जाईल. चांगली सुरुवात. धावा येणे खूप गरजेचं आहे, कारण विजय पाटीलला माहित आहे की एक एक धाव ही खूप महत्वाची आहे. कारण म्हटलं जातं राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप मोठं महत्व आहे. फुल टॉस बॉल इथे मात्र भिडकावून दिलाय. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध वन बाउन्स बंडलेच्या बाहेर फरार होईल. हा दणदणी चौका. ज्या फलंदाज लय मध्ये फलंदाजी होते त्या लय मध्ये जर ही फलंदाजी सतत जर चालू राहिली तर मात्र नक्कीच एक धावांचा पर्वत मात्र इथे वाडेकर संघाच्या बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत विचार केला तर फक्त 8च चेंडू फेकले गेलेत आणि धावा आल्या तब्बल 21. म्हणजे चांगली स्ट्राईक रेट यांचा इथे पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि शॉर्ट थर्ड मॅनला मात्र चेंडू जातोय आणि इथे तो उचलून फेके करेल तोपर्यंत सिंगल देखील कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22-2-2. चांगली सुरुवात. राईटम राऊंड मारा करतो. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू तिथे समोर येतोय. दुसऱ्या वेगळ्याचा कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. ओहो, आता पाहावं लागेल काय घडलं मैदानामध्ये. मात्र अजय पाटील तिथे तटस्थ, कारण विजय पाटीलचा रनअप देखील तितकाच वेगवान होता. रनिंग बिटवीन द विकेट त्यांची चांगली पाहायला मिळते आणि ह्या येत आहेत 2 धावा. या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकेल. 24 धावा. चांगली सुरुवात. कारण वाडेकरच ही अस्तित्वाची लढाई असेल, कारण गत वर्षी चॅम्पियन ठरला होता हा संघ. कारण स्वतःचं अस्तित्व कीर्तिमान राखण्याचा प्रयत्न जरूर असेल ह्या वाडेकर संघाचा. तर दुसऱ्या बाजूला नागाव संघ देखील त्यांच्याशी 4 हात करण्यासाठी सज्ज झाला. धावसंख्या 24-24. गोलंदाज बालकृष्ण पुन्हा एकदा राईटम रावने हो हलक्या हाताने प्लेसमेंटच्या माध्यमातून पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने निघून जातोय. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूच्या दिशेने झेपावलाय. मात्र 2 धावा देखील इथे तितक्याच वेगात कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेने स्कोअरबोर्ड पुढे सरकेल. 26-26. चांगली सुरुवात. अजून या षटकातला अंतिम शेवटचा बॉल फेकतोय पुन्हा एकदा बालकृष्ण. रिव्हर्स अटॅक करायचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला मात्र सिंगल कंप्लीट होईल.
दोन षटकाचा खेळ संपन्न झाला. 28 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच आमचे जे कोणी लाडके प्रेक्षक जर जेवायचे बाकी असतील, आमचे खेळाडू देखील, तर त्यांनी जेवणाचा आस्वाद जरूर घ्या. नाही तर काही वेळातच आपण जेवणाचं काउंटर बंद करतोय अशी सूचना आमच्यापर्यंत आलेली आणि ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. जे आमचे लाडके प्रेक्षक जर जेवणाचा आस्वाद घ्यायचा बाकी असेल तर त्यांनी लगेच घ्यायचा आहे. पहिलाच बॉल मात्र इथे चांगला पाहायला मिळतोय. अगदी सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध बॉन्डलेच्या बाहेर जाईल चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 32 धावा पहिल्या षटकामध्ये, 16 धावा दुसऱ्या षटकामध्ये, 12 धावा. त्यानंतर मनोहरच्या पहिल्याच बॉलवर इथे चौकार लगावलाय आणि इथे मात्र शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये बॅटकटच्या माध्यमातून ही सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. 33 मेन पंच आपण संदेश पाटील पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला अजय पाटील असे दोन्ही पंच यावेळी रिव्हर्स अटेंड केला गेलाय आणि शॉट फाईन लेगचा खेळाडू पाठलाग करतोय. मात्र शर्यत जिंकली चेंडूने. हा हिल चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. 37 धावा. आता मात्र एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. गणेश पाटील आणि विजय पाटील अजूनही पहिल्या विकेटसाठी सफल अशी 37 धावांची भागीदारी, पार्टनरशिप मात्र 15 चेंडू मध्ये इथे साकारली गेली. पुन्हा एकदा विजयच्या माध्यमातून जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. इथे मात्र दोन खेळाडू चेंडूच्या मागे धावतात. शेवटच्या क्षणामध्ये अडवण्याचा प्रयत्न फसलाय, असफल ठरलाय आणि बॉल जातो बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. जबरदस्त फटकेबाजी. चौकार चौकार आणि चौकार. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर 7 चौकार आलेत. चेंडू फेकले गेलेत 16 आणि 7 चौकार आणि धावसंख्या मात्र वेगाने 41 वर येऊन ठेपते. फ्रंट फुटचा वापर पुढे उडी खेळण्यात लॉंग ऑफच्या दिशेने. आता मात्र हा येईल उपस्थित मान्यवरांना अभिवादन करणारा चौकार. जबरदस्त फटकेबाजी. प्रत्येक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवला जातोय. बॅटमन विजय पाटीलच्या माध्यमातून हा आलेला वैयक्तिक 6वा षटकार आणि संघाचा 8वा चौकार. माफ करा, चौकार येतोय. धावसंख्या 45. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. तू मै मै, तू मै मै, तू चल मै आया आणि इथे वाईट बॉल. सुरक्षित बोनस ने एक धाव मात्र ऍड केली जाईल. अवांतर आणि या धावेने स्कोर बोर्ड 46. आता मात्र एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळेल. वाडेकर विपक्ष नागाव. मनोहर हा चेंडू पुन्हा फेकतोय. यावेळी मात्र कट केलाय अप्पर कटच्या माध्यमातून. हा पाहायला मिळतोय चौकार.
आता मात्र टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण 3 षटकाचा खेळ संपन्न झाला. धाव संख्या 50 धावा पूर्ण होतात 3 षटकामध्ये. जबरदस्त अटॅक अटॅक आणि अटॅक. पूर्णपणे पहिल्या चेंडू पासून जे प्रहार करायला सुरुवात केली, मी थांबणार नाही अशा प्रकारचा पवित्रा स्वीकारलाय या दोन्ही बॅट्समन्सनी. आणि शेवटचं स्लॉगरचं षटक राजू मडवी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. अंतिम षटक आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र जेवढ्या धावा तुम्ही कोटणार आहात तेवढं मात्र विपक्ष नागाव संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहेत. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पहा काय घडलं. थोडासा विनोद देखील झाला, कारण खेळाडू हा एक रवी रिव्हर्सच्या माध्यमातून धावत होते, मात्र त्यांच्याच पाठीवर चेंडू पडला असं चित्र होतं. कारण हे खेळाडू खूप वर्ष ते थांबले होते, नंतर 40+ माध्यमातून त्यांनी कमबॅक केलं. कारण सराव कमी असलं की आपल्याला असे चित्र जरूर पाहायला मिळतात. यावेळी आता प्लेसच्या माध्यमातून प्लेसमेंट चांगली पाहायला मिळते आणि तोच खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड करतोय, उचलतो तोपर्यंत सिंगल देखील इथे कंप्लीट केली जाते आणि धावा येत आहेत त्या 54. जबरदस्त अटॅक. इथं जर पाहिलं तर 38 धावांवर फुल टॉस करून घेतलाय, थोडेसे पुढे आले आणि हा बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग च्या दिशेने. 2 खेळाडू जवळ तिथे आणि या 2 धावेने स्कोर मात्र पुढे सरकेल. 56 धावा. जबरदस्त बॅटिंग. तुम्ही करणारे, आम्ही बोलणारे, शंख तुम्ही करणारे, अशी ही वर्णन मला करावंसं वाटतं. कारण एका बाजूला आम्ही समालोचन करतो तर दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही बॅटिंग करता. चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा फ्रंट फुटचा वापर. यावेळी मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा बॉल तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील तितक्याच वेगात कंप्लीट केली गेली आणि या 2 धावा देखील ऍड होतील. अजूनही विचार केला तर वाडेगर संघाची धावसंख्या पाहिली तर 58. अजूनही वाडेगर संघाच्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे दिनेश शेठ पाटील खार्डी या दादा आपलं सहर्ष स्वागत. आणि नक्कीच दिनेश शेठ पाटील आपण इन ऍक्शन मध्ये पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. आणि खार्डी विपक्ष निळजे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. खार्डी विपक्ष निळजे दोन्ही टीमचे कॅप्टन. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू ताईने हो थोडासा चकवा दिलाय या फिल्डरला आणि बाउंड्रीच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. दिनेश शेठ पाटील या आपण आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच त्यांच्या माध्यमातून 2-3 दिवसापूर्वीच खार्डी चषक मोठ्या दिमाखात संपन्न झाला. तब्बल 48 संघांनी त्या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि यावर्षी मात्र नवीन चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळाला. राकेश पाटील प्रतिष्ठान सोनारपाडा संघाने ती स्पर्धा जिंकली आणि ओमसाई आगासन त्या स्पर्धेचा रनर अप ठरला. या दिनेश पाटील आपण यायचंय. अजूनही अंतिम शेवटचा चेंडू असेल शिल्लक. धावसंख्या 62. 62 धावा. धावांचा पर्वत डोंगर इथे उभा केलाय वाडेगर संघाने. फ्रंट फुटचा वापर पुढे होऊन ओहो व्हॉट अ शॉट. जबरदस्त. काय फटका आहे. कडक ज्याला म्हटलं जातं कडक. एकदम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. तत्पूर्वी खार्डी विपक्ष निळजे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लगेच टॉस साठी या. गुड बॅटिंग. ओपनर जोडी एकही विकेट गमावला नाही आणि तब्बल 68 धावा 4 षटकामध्ये कुठल्यात. अक्षरशः धावांचा वनवा पेटवला होता या दुपारच्या सत्रामध्ये मैदानामध्ये. मैदानाच्या चोहो बाजूला चारी
दिशाला इथे फटकेबाजी पाहायला मिळाली आणि तब्बल 68 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळाल्या. दोन्ही खेळाडू नाबाद राहिले. चला खार्डी आणि निळजे दोन्ही टीमचे कॅप्टन या हरेश पोजदार आपण लगेच टॉस करून घेऊया. दिनेश पाटील साहेब या आपण नक्कीच त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मात्र तुम्ही एक उत्कृष्ट आयोजक आहात. दीपक भोईर मान्यवर आपण पुढे यायचं आणि आपल्या शुभ असते या दोन टीमचा टॉस आपण दोन संघामध्ये टॉस करायचा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल खारडी विपक्ष निळजे या दोन संघामध्ये टॉस होतोय. एक लिजंड खेळाडू म्हणून त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. जय हनुमान निळजे विपक्ष जय गावदेवी खारडी आणि टॉस जिंकलाय खारडी संघाने. नक्कीच ओळीवा सामन्याकडे वाडेकर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये तब्बल 68 धावा कुठल्यात म्हणजे चांगली बॅटिंग जरूर पाहायला मिळाली. विजय पाटीलने देखील चांगली आतिषबाजी केली. त्यांनी 13 चेंडूमध्ये 38 धावा कुठल्या तर गणेश पाटीलने 11 चेंडूमध्ये 28 धावांची 72 ताबडतोब स्फोटक खेळी साकारली. आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना मात्र नक्कीच नागाव संघाची ओपनर जोडी मैदानामध्ये उतरेल. मात्र ती ओपनर जोडी गणेश आणि विजय सारखी फलंदाजी करेल का की या वाडेकर संघाचे फिरकीचे जादूगर गोलंदाज काही वेगळे चित्र मैदानामध्ये रंगवतील का. मात्र त्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी जाऊया आपण आजदेगावचे आमचे परम मित्र नितीन सर काळण. धन्यवाद. धन्यवाद. जर्मन क्रिकेट संघ 40+ बेतोडे आयोजित एसके चषक 2021 चे पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. लक्ष्य 69 धावांचा आणि सलामी जोडी तुम्ही पाहताय गणेश श्रीनाथ पाटील. गणेश पाटील आणि गोलंदाज सुनील चौधरी मामा या नावाने ते जरूर प्रसिद्ध आहेत. मात्र नाव आपण पाहिलं तर सुनील चौधरी. लक्ष्य 69 धावांचं आहे. क्वाट बिहानचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता, स्क्वेअर लेगच्या नाही. याचं उत्तर तुम्हाला मेन पंचच देतील. पहिला चेंडू डॉट फेकला इथे गोलंदाज सुनील चौधरी यांनी. 69 धावांचं लक्ष्य. इथे मात्र चांगला चेंडू होता, मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमा पार जाईल, चौकार. धन्यवाद डीजी. चौकार येतोय. या पुढची मॅच टॉस सुद्धा झालाय. खाडी संघाने टॉस जिंकलाय आणि आता येणाऱ्या ज्या 3 ते 4 मॅचेस आहेत त्या मॅचेस मध्ये नक्कीच तुम्हाला ऑफिशियल पंचच पाहायला मिळतील. संदेश पाटील 4 सामन्यांमध्ये सलग आणि अजय त्यांची साथ देतील. संदेश यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. एक लेजंड क्रिकेटर आहेत. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना सुनील चौधरी व्हेरिएशन चांगलं यांच्याकडे. यष्टरक्षक सुधीर व्यापारी आहेत. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला गणेशला तुम्ही पाहताय. मिड विकेटच्या दिशेने विजय पाटील आहेत. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड. फलंदाज गणेशची खेळी समाप्त.
चांगली गोलंदाजी करतायत सुनील चौधरी. तर लक्ष आपण पाहिलं 69 धावांचं आहे आणि अवघ्या 4 धावा तुम्हाला धावबल करती पाहायला मिळते. तोही चौकार गणेशच्या बॅट बंधाला होता. तिसऱ्या क्रमांकावरती राजू बडबे आले. फुलटॉस चेंडू होता. गॅप भरपूर मोठी आहे. वाईडिश लांबांच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. चौकार. तर 8 धावा सुनील चौधरी यांनी आतापर्यंत खर्च केले. 5 चेंडू फेकले. नागोर संघासमोर आपण पाहिलं तर 18 चेंडू 61 धावांचं अजूनही लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 61 धावांचं इक्वेशन. विजय पाटील येतात गोलंदाजीसाठी. 38 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी ते आले. 18 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. विजय पाटील येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिल्या सत्रामध्ये 38 धावांची इनिंग आणि त्यानंतर गोलंदाजी. म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू आहेत विजय पाटील. गेले कित्येक वर्ष वाडेघर गावाचे माध्यमातून वाडेघर गावाचं खऱ्या अर्थाने नाव उंचावलं या खेळाडूने. नावर हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील साहेबांचं सुद्धा आगमन होतोय. दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कौतुक खाडी चषक स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय की अस्त्र बाहेर काढले. आता मात्र वाडीगर संघाने सुद्धा कॅप्टन गोलंदाजीला आले विजय पाटील. पहिल्या सत्रात 69 धावा त्यांनी कुठल्या होत्या. इथे मात्र वेगवान चेंडू होता. फलंदाज सुद्धा बीट झाले होते. मात्र यष्टिरक्षक सुद्धा बीट होत आहेत. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एकूण 3 धावा मिळतील. संख्या 11. नार हॉस्पिटलचे डायरेक्टर तुम्ही पाहत आहेत दिनेश रमण पाटील. आणि कोरोनाच्या काळात भरपूर मदत या व्यक्तीची लागली नागरिकांना. त्याबद्दल दादांचे नक्कीच आभार व्यक्त करेल. या स्पर्धेच्या माध्यमातून इथे चेंडू हवेत आहे. गणेश जज करतात त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज श्रीनाथची खेळी ते होईल समाप्त. पहिला धक्का लागतोय आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का नागाव संघाला. तर नवीन फलंदाज उत्तम पाटील आले. यश मिळालं गोलंदाज विजयला. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये आणि गणेश कडनं मात्र इथे चूक झाली. दिनेश रमण पाटील साहेबांचा आगमन होतोय. दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. खाडी संघाने सुद्धा एक सामना जिंकलाय. क्रिकेटचा थरार तुम्ही 8 दिवस पाहिला. खाडी चषक त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक कौदवी क्रिकेट संघ खाडी आणि ग्रामस्थ मंडळ खाडी आणि प्रमुख आयोजक दिनेश रमण पाटील साहेब. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला थोडीशी मिस स्पीड होते. धावा आपण पाहिलं तर 14 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी होती. मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते वाडेकर संघाचा आज. कारण झेल गणेश कडनं झेल बऱ्याच वेळा सुटत नाही. मात्र त्याच्याकडनं सुद्धा झेल आज सुटलाय. चार चेंडू आले. दुसरं षटक मार्गस्थ आहे.
69 धावांचं लक्ष थोडस मोठं आहे. विजय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. शरद कोणती चूक करत नाही. दुसरं यश मिळालं गोलंदाज विजय पाटीलला. फलंदाज बाद होत आहेत. चंद्रकांत पाटील आले नवीन फलंदाज. 2 विकेट सुद्धा घेतलेत विजयने. कष्टपलू खेळाडू आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील. लक्ष 69 धावांचं होतं फक्त आणि फक्त 14 धावा झाल्यात. लक्ष अजूनही मोठं आहे. नागाव संघासमोर घारवी संघाला त्यांनी पराभूत केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला वाडेकर संघ ज्याने उंबाडे संघाला पराभूत केलं होतं. विजय गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे आणि तिसरं यश मिळालंय गोलंदाज विजयला. फलंदाज बाद. दोन षटकात फक्त 14 धावा आहेत. 69 धावांचं टार्गेट होतं. बारा चेंडू 55 धावांची अजून गरज आहे. सुधीर व्यापारी येत आहेत. तिसरं षटक घेऊन येत आहेत सुधीर व्यापारी. सेकंडला राजू मडवीर. चला वाडेकर संघ जरा फास्ट घ्या. 2 मिनिटं सामना थांबवायचे. संदेश कॅमेरामॅनला विनंती असते आपल्या व्यासपीठ कॅमेरा फुलवायचा नक्कीच पद्माकर भोईर यांना विनंती आहे की आपल्या शुभ असते नार हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि गावदेवी खाडी चषकाचे प्रमुख आयोजक दिनेश हिरामन पाटील साहेबांचा इथे सत्कार करायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचा सुद्धा तुम्ही खुल्या गटातून सुद्धा पाहत असता. आर्या हिरेमन खार्डी उस्मानला सुद्धा त्या संघामध्ये पाहत असतात. चांगले पुरस्कार सुद्धा आहेत. नार हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत. खूप चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. भरपूर स्पर्धा तुम्ही पाहत असतात. मात्र सर्वात जास्त ज्या बाईकची चर्चा होते ती स्पर्धा म्हणजे गावदेवी खाडी चषक. जी बाईक तुम्ही पाहिली करण बेडेकर आणि विराज मुंडेला मिळाली.
दरवर्षी वेगळी संकल्पना बाईकची तुम्हाला पाहायला मिळते आणि सर्वात चांगली बाईक खाडी चषकमध्ये तुम्ही पाहत असता. आप्पाची बाईक तुम्ही पाहिली मित्र. इथे चेंडू हवेत आहे. गणेश खूप वेगाने आलेत लॉंगर वरून आणि खूप चांगला झेल त्यांनी टिपलाय. फलंदाज बाद. पाच गडी बाद झाले 14 धावांसाठी. नागाव संघ थोडासा बॅकफुटर का पाहिला आपण त्याचं कारण नक्कीच सांगेल. 69 धावांचं लक्ष आणि एवढं मोठं लक्ष असल्यानंतर पहिल्या चेंडूवरसून हाणामारी करावी लागते. तो कुठे प्रेशर जाणवलं इथे. मात्र कबरच्या दिशेने खेळून डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते. मात्र चेंडू जातोय सीमा पार. चौकार. तर चौकार आलं. 18 धावा झाल्यात. प्रचित सुद्धा सामना एन्जॉय करतायत. या सप्रा मैदानामध्ये जेव्हा मैदानामध्ये मॅच होईल नक्कीच प्रचितची उपस्थिती नेहमी असते. क्रिकेटची भरपूर आवड आहे प्रचितला. एक धाव इथे मिळाली. 19 धावा झाल्या. 50 धावांची अजूनही गरज आहे. फक्त फास्ट खेळा थोडं. 50 धावांची अजूनही गरज आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहतायत. एसके ट्रॉफी आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेत प्रेक्षकांना खेळाडूंना जेवणाची व्यवस्था सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. व्हेज आणि नॉन व्हेज. सोपान पाटील यांच्याकडून. त्यानंतर पाण्याची व्यवस्था तुम्ही पाहिली तर त्रिमूर्ती यांच्याकडनं. त्रिमूर्ती कंस्ट्रक्शन यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था करण्यात आली. फक्त त्रिमूर्ती यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था केली. आता मात्र या मॅच मध्ये सामना जिंकणं थोडस कठीण झालंय नागाव संघाला. त्यांच्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या. त्या धावा मात्र इथे बनवायला फलंदाजाला भरपूर कठीण चालल्या. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या ते 19 म्हणजे 6 चेंडू मध्ये 50 धावांची गरज आहे. धन्यवाद. दिलीप शेलार येत आहेत शेवटचं षटक घेऊन. 6 चेंडू 50 धावांची गरज आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस यांच्याकडनं या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढतायत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. मात्र चेंडू जाईल सीमा पार. चौकार. तर 23 धावा झाल्यात. 46 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जातीय संघाला भरपूर वाट पाहावी लागली. एक सामना त्यांनी पहिला जिंकले. सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिला खंबारपाडा संघाला त्यांनी पराभूत केला आणि स्वतः गोलंदाज शेलार चेंडू खाली येतात आणि फलंदाज होईल बाद.
मित्रांनो आता पाटील येतात नवीन फलंदाज. 4 चेंडूची आता औपचारिकता उरली या मॅच मध्ये. सामना जिंकणं कठीण झालं नागाव संघाला. चला निजा आणि खाडी संघ आपण सज्ज राहायचे या दरम्यान. अजून एक फलंदाज बाद, अजून एक धक्का लागेल मैदानामध्ये नागाव संघाला. हॅट्रिकचे उंबरणारे गोलंदाज दिलीप शेलार. बघाच या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा झालेला आहे. खाडी संघाने नाणेफेकी जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते निजे संघाला. त्यामुळे निजे संघ आपण सज्ज राहायचे. आणि इथे मात्र या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक दिलीप शेलारच्या नावावरती जोरदार टाळ्या होत्या दिलीप शेलारसाठी. 8 गडी बाद झाले. उमेश पाटील यांचे अपमान झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक पूर्ण केली ते. तर डॉक्टर उमेश पाटील यांना विनंती असेल आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. भरपूर परिश्रम करावे लागले. डॉक्टर्स, वॉर्ड बॉय असतील, सफाई कामगार असतील, आमचे सर्व कोरोना योद्धा. इथे मात्र दोन्ही खेळाडू एकाच एंडला आणि स्ट्राईक हवी आहे. नॉट आउट संदेश आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघाच बॅट्समनने स्ट्राईक घेतली इथे. एकच चेंडू आता शिल्लक आहे. फक्त ऑप्शन उरले या मॅचची. जवळजवळ हा सामना वाडेकर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. फक्त शिक्का मोर्तब करायचा आणि ते शिक्का मोर्तब झालाय. चौकार आलाय मात्र मॅच नागाव संघाने गमावली. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो वन मॅन आर्मी विजय पाटील, ज्याने 13 चेंडू मध्ये 38 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 गडी बाद केले. विजय पाटील ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला चेंडू जमा करायचे. पंचांना विनंती असेल संदेश चेंडू जमा करायचे. अजय चेंडू जमा करायचे.